थकीत वेतन अदा करण्यात यावं यासह बोनस आणि इतर मागण्यांकरता मनमाड बाजार समितीतील कार्यकर्त्यांनी काळी दिवाळी साजरी केली। रस्त्यावर उतरत आक्रमक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख। दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो लक्ष्मीपूजनाचा। मात्र याच दिवशी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। त्यांच्यावर ही वेळ का आलेली आहे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी महिला कर्मचारी। ताई, काय म्हणाल, तुम्ही का आंदोलन करता आणि ही वेळ का आली? ते दिवाळीसारखा मोठा सण आहे आणि आमचे आता 3 महिन्याचे पगार थकीत होते, त्यातले 2च महिन्याचे मिळाले. बोनस पण नाही. दरवर्षी मिळतो बोनस, यावर्षी बोनस नाही. महागाई पण आमचे फरक आहे, तो पण मिळालेला नाही. सहसा आता 2 महिन्याच्या पगारात मागचा खर्च निघाला, पण आज चालू सणाचं काहीच नाही ना करता आलं. तर काय दिवाळी कशी चालू होते? आता दिवाळी साजरी नाहीच म्हणावं लागेल. आता दिवाळी काय खर्च, पैसेच नाहीत, दिवाळी कशी करणार? तुम्ही काय म्हणाल, ही जी आंदोलन आज तुम्ही करताय, का करताय आणि कशासाठी? बाजार समितीचे सर्व कर्मचारी हे एकजुटीनं बाजार समितीचं कामकाज नेहमी वर्षभर करत असताना वर्षातून हा दिवाळीचा एक सण असतो का प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी झाली पाहिजे. आमचे थकीत वेतन होते 3 महिन्याचे, त्याच्यापैकी आमचे 2 महिन्याचे वेतन आमचे झालेले आहे, पण 1 महिन्याचं काही वेतन झालं नाही. पण 3 महिन्याच्या ज्या उधाऱ्या होत्या वगैरे त्याच्यातच ते 2 महिन्याचा आमचा पगार निघून गेला. आणि जे आमचं सानुग्रह अनुदान होतं 8.33 जे शासनाने मंजूर केलेलं होतं आणि त्यांची आमची अर्थसंकल्पात सुद्धा तरतूद शासनाने केलेली. असं असताना आम्हाला ते सानुग्रह अनुदान मिळालं नाही. जानेवारीपासूनची आमची जी महागाई भत्ता आहे महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे आमचा, तो सुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त झालेला नाही. आणि या सगळं करत असताना मग आमच्या लेकरं बाळांना कपडे घ्यायचे कसे, हे पैशाचं तुटवडा आहे. त्याच्यामुळं सण हा आमची काळी दिवाळी कर्मचाऱ्यांची सगळ्यात. याला जबाबदार कोण? प्रशासन आमच्याला जबाबदार आहे. हं. सत्ताधिकारी प्रशासन आमचं, सभापती असतील, उपसभापती असतील आणि संचालक मंडळ आहे. त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर्वांनी. हं. अशी त्यांना आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करू. एकूणच आपण बघितलं असेल तर वेळेवर पगार मिळत नाही, मिळालं तर ते 3-3 महिने रखडलेलं असतं आणि इतर जे मागण्या आहेत तेही मान्य होत नसल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्यांनी आज काळी दिवाळी साजरी म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। मदत देण्यास उशीर होतोय, मात्र सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार बांधील आहे, असं कृषी मंत्री भरणेंनी स्पष्ट केलंय। सरकारनं 2 हेक्टरची मदत ही आता 3 हेक्टर केलेली आहे। पुन्हा पंचनामे करण्याचं काम सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। कुठल्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं पिकांचं, फळबागांचं, घराचं ह्याचं जे काय नुकसान झालं असेल त्यामध्ये राज्य सरकार त्यांना मदत द्यायला बांधील आहे आणि त्या सर्वांची मदत, थोडा उशीर होतोय ही गोष्ट खरी आहे, जरी उशीर झाला तरी संपूर्ण मदत ही राज्य सरकारच्या वतीनं माझ्या त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल।